जालन्यात मराठा आंदोलकाला नोटीस दिलेली आहे. आता त्यांचं धंदे झाले ते सरकारला तेवढाच धंदा राहिला नोटिसा देणं आणि केशी करणं, त्याच्यातच ते धन्यता मानते स्वतःची. इकडं सगळं सरकार डॅमेज व्हायला लागलं ते त्यांच्या लक्षात नाही. पण ते काय असतं, ते भाप असते, एक भापीत वागतो माणूस. सत्ता असती आणि सत्तेची ती रग असते, त्याच्यात माणूस वागतो, परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही. आपले हे केशी करण्याच्या नादानादात, अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवाशी लांब निघून गेली, ही माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती, त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागलाय. आणि आता तरी किमान मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे. हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारने जनतेचं मन, मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा आणि तसली भाषा करण्यापेक्षा गोडी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे. मुंबईपर्यंत पाटील चर्चेचा मार्ग खुला आहे सरकार होते. 1-2 जण म्हणलेत की राहू द्या, काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने. आपण काय आपल्या मागणीवर तर ठामच आहेत, आरक्षण देणार. त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत? आपण थोडं ते चर्चेला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून. आपण तर आपल्या मागणीवर ठामच आहेत. त्यामुळे आले तर आले, नाही आले तर त्यांची मर्जी. पाटील, 3 वाजता मुख्यमंत्री महोदय बैठक घेत आहेत आरक्षणासंदर्भामध्ये. ज्या प्रकारे तुमचा आंदोलनाचा वेळ जसा जवळ येतोय, सरकारवर दबावही वाढत चाललेला आहे, तर ते तुम्ही दरवाजा जो उघडा ठेवला आहे त्यातून काही वाटतं का आज काही होऊ शकतं? कारण वारंवार सरकारकडून निरोप येणं किंवा शिष्टमंडळ येणं, बच्चू कडू अखेर त्यांनी सुद्धा हात टेकले, आता ते तुमच्याच सहभागी होत आहेत. आणि आता त्या नाविलाज आहे, त्याला आमचा नाविलाज आहे. आता त्यांना हे बघा, ते आमच्याशी गनिमी गावे खेळतात का नाही. आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे. आता आमचाही संख्या कमी दिसणार आज. आम्हाला खेळावं लागणार आहे. तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलंय. आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे. आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी. नाही, काहीच नाही दिसलं पाहिजे. आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत, आमच्या मराठ्यांनी नियोजन केले आणि ताकदीनं केले. तुम्हाला 3 करोड बघायचेत ना, 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्याला. रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला, 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यात. पण काही जणांनी आक्षेप घेतला, 3 करोड कटत खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्यानं. ते बदग्याचं जाऊन तिकडे असल्या बुंगाऱ्याच्या नाही नाद लागत नाही. असले बुंगाऱ्या बांगाऱ्याचं काय खरं आहे? कामातून गेलेले ते त्यांचे काय असलेच काय. तू मोज म्हणा तिथं उभारून, चल तो यासाठीच निवेदन आहे. तू ये मोजायला, मोज येऊ तू फक्त. आता मराठी किती नसतं इथून एका हाकेवर. हे बघा, त्याने जमलं मग तराला लागलं मग आपल्याला जमत. इथून 50 लाख ते 1 कोटी लोक काढतो. मग आमच्या लोकांची किती हरबड. आमचं निवेदन व्यवस्थित केलं. हरबडी बी नाही झाल्या पाहिजे, कोणी आजारी नाही पडलं पाहिजे, रेलचेल नाही झाली पाहिजे, गर्दीत वरगडी बी नाही झाली पाहिजे, सुखरूप बी मुंबईत जायचं, आरक्षण बी आणायचं. आम्ही बी आमच्या लेवलनं टप्पे पाडले असतं. इथं एका तुम्हाला सांगतो, एका फटक्यात इथं जरी म्हणलं तरी 5 लाख लोक येतात नुसते आमच्या गोदापट्ट्यातले. 123 गावातलेच, नुसते 123 गावातलेच सगळे निघू शकतात. पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या, सगळ्यांनाच बेजार करायचं, त्यापेक्षा वेळेवर या ना. आम्ही चलतो तोवर पुढं. जे आता इथं अंतरवालीमध्ये आलेले आहेत ते ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रॉलीसह आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळं गॅस, खानपान सगळं घेतलंय. काही जणांनी स्वतःच्या पाण्याचे टँकर सुद्धा हे केले आहेत. हे सगळं आहे. पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आणि मुक्कामाचे दिवस आहेत सांगितलेले ज्याची त्याची ज्याला त्याला त्यांनी केली असेल ज्याची त्याची सोय सगळ्यांनी, आणि ते करतेच सुद्धा, काय अडचण नाही. पण गावोगावी बी खूप झालेले जेवणाच्या त्याच्या खूप सोय झाल्यात. रस्त्यावरती जेवणाचे ते स्टॉल जेवणाच्या त्याच्या मुंबईपर्यंत अडचणी येणार. पूर्ण ताकदीनं सगळे मराठा समाजानं तयारी केलेली, त्यामुळे ती काहीच अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे. मराठा कोणत्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही. मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं हेही केलेलं आहे. आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत, आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये, किंवा आपलीच रांग जाऊन 10-50 किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्याला सापडू नये असं नाही हो. आम्ही हे बघा इतकी अप टू डेट काळजी घेतलेली की लोकाला दाखवून काय नाही करायचं आम्हाला. लोकाला दाखवून काय नाही करायचं.
लोक इतकेच आहेत सुरुवातीला आणि तितकेच आहेत. आम्हाला यश महत्वाचं आहे. लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठेपण नाही किंवा फुशारक्या मारायच्या नाही की इतके तितके. आमचे निवेदन आम्ही पद्धतशीर केलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही 100% आज जे बघून यशस्वी झालो. नाही तर आम्हाला असा दाखवता की आपण मस्त सांगितलंय पण येत का काय पुरीची पुरीच लवखंड. पण मात्र आज एक वेगळा आनंद आहे की मराठा समाजाला सांगितल्याप्रमाणे मराठा समाज करतोय. नाही तर मला रात्रीपर्यंत बी दाखवता आपण सांगितलंय परंतु ही सगळीच लवखंड येते का काय की तरी. पण मराठे खरंच सुज्ञ झालेत, आता खरंच सुज्ञ झालेत. नसता ह्या वर्दळीनंच 5-50 किलोमीटर लाईन झाली असती आणि आम्ही सगळं आमचं निवेदन कोलमडून गेलं असतं, सगळं निवेदन कोलमडलं असतं. पण मराठ्यांनी मात्र खरंच धन्यवाद द्यावा लागते या जातीला. लोक म्हणत होते का एक होत नाही ऐकत नाही. खरंच धन्यवाद द्यावा लागतील की जे निवेदन ठरलंय त्याप्रमाणे 26 जानेवारी तर मनोज जरांगे पाटील यांचं हे आज 9 वाजता मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत अंतरवाली सराटीमधून. तो त्यांचा प्रश्न आहे. आता काय करायचं आमचा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही तर मुंबईकडे निघालो. त्यांनी काय करायचं काय ठरवायचं त्यांचा प्रश्न. तुमचं काय आव्हान आहे आता शिंदे साहेबांना किंवा नाही, आव्हान किती आव्हान करायला. तर छातीवर गोळ्या पडल्या तरी माघार घेणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. मुंबईकडे निघणारच आहोत आणि आता कुठल्याही प्रकारे माघार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा त्यांना म्हटलंय. द्यायचं नाही ना आम्हाला घ्यायचंय. वेदना घेऊन जाणाऱ्या मराठ्यांमध्ये उत्साह जास्त आहे. जागोजागी सत्कार, बरंच मोठमोठे हार वगैरे ठेवले. पुन्हा तेच सांगू का खरंच मला एक आलता मराठा समाज 14 तारखेला म्हणून गर्व वाटला माझ्या जातीचा आणि आज सुद्धा गर्व वाटायला लागलाय. सांगितल्याप्रमाणेच मराठा जमलाय.